आज आपला विनय भाई पण जॉईन झालाय. बघा डायरेक्टला सुट्टी नाही भाई. दाखव बघ आमच्या दाखव. हे बघा सुट्टी नाही भाई डायरेक्टला. सेकंड शूटर नंदू शेट्टीकडे आला आता उतारा घ्यायला. डायरेक्ट अजून मी थांबलेला नाही, चालूच आहे भाई. हे काय तुमच्या हातामध्ये आलोय नाश्ता लाईट गेली. भावांनो नाश्ता करत करत आलो आणि हे शान झोपलं इथं अजून. असं पार कसं करायचं भाई, कसं प्लॅनिंग करायचं सांगा. 8 वर्षानंतर प्लॅनिंग झाले. काय प्लॅन कुठं निघाली वारी? वारी म्हणजे आपण ऍक्च्युली 2018 साली ठरलं होतं. थोडी चांगली बॉडी झाली ना आपण वॉटर पार्कला जायचे असं आम्ही विनयने मी नंदीने ठरलं होतं. आणि आज 2026 जरा दाखव गाडीमध्ये पण करून. तर ही सगळी पब्लिक आहे आपल्यासोबत. नंदू शेट पण आहेत. तर आज 8 वर्ष म्हणता येईल विनय. 8 वर्ष झाले ना शेवटी ते जाणं झालं. नंदू शेटमुळे सगळं झालेलं आहे. 8 वर्ष लागली नंदू शेटने प्लॅन केला वॉटर पार्कचा. राहिला जातं ना ते पूर्ण करणं भाग आहे ना. ओके आता आपण काय काय विषय होतात पुढे वॉटर पार्क मध्ये तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे. चलो हे असले डोंगर तुम्ही ऑस्ट्रेलियात बी नाही आहे का पब्लिक सांगा बरं जरा. हे अशा डोंगराखाली अशा बोगदा ऑस्ट्रेलियात भेटणार आहे का? हे का प्राण्यांना क्रॉसिंग केलंय कळलं का? एवढा खर्च काय भारताने. मग ॲनिमल क्रॉसिंग पाहतोय. हे किडनीचा हार्ट अटॅक येईन मला आता. बस कर एवढं खरं बोल नको. चालायचं भाई गोष्टी होत राहते. ऍक्च्युली पाऊस नसल्यामुळे थोडं सुकलंय. नाही तुम्हाला माहिती आहे मग इथं कसं असते धुकं बिकं. उन्हाळ्यात आपल्या पप्पानं पाडला होता का पाऊस? अरे बा पावसाळ्यात सांगतो मी तुला. लाइटनिंग कसली कडक आहे राव. काय म्हणतो नंदूशेठ आहे का असलं ऑस्ट्रेलियात? अयो लाईट लावायची राहिली सॉरी. ठीक आहे ना लावली ना आता. नाही इथं भावाने रस्ता चुकवलेला आहे. आमच्या एका भावाला कॉफी प्यायची होती इथं. त्याचं त्यांनी मूड ऑफ करून टाकला या भावाने. काय म्हणणं आहे तुमचं? विषय रस्ता चुकायचा नाहीये. हा खोपोलीचा जो रस्ता आहे आणि हा रस्ता मला माहिती आहे. एक्सप्रेस वेने कशाला घेऊ मी गाडी बदल का मला यायचं इमेजिकाला. खोपोलीमध्ये खाली जाऊन लेफ्ट घेणार ना. कॉफी कुठे भेटेल आम्हाला? कॉफी आपलं नंदू भाऊ तुम्ही काय म्हणता, काय बोलू शकता ह्याच्यावर? कृत्यावर 2 शब्द व्यक्त करा तुम्ही. त्यांनी जे कृत्य केलंय याला मी एवढंच म्हणू शकतो, आतिश आनंदाचा बैल भेटा. अरे तुला कॉफी घातल्याशी मतलब ना बालिश. खोपोलीमध्ये कॉफी काय काय सगळे पैसे देते भाई तू. पण विषय असा होता, आम्हाला जायचं होतं इथं फूड कोर्टला भेटती कॉफी 300ला. मी भावाचं नुकसान नाही करते. भावाला 20 रुपयात कॉफी प्यायला घालतो इथं. अरे आज नक्की तुझ्याचीच भेटणार आहे ना भावा कॉफी. कॉफी म्हणजे कॉफी घातली मतलब ना. लांब पर्यंत तर काय दिसणार झालं. रस्ता किती भारी आहे बघा. भारी चालला एक्सप्रेस वेला किती रस्ता रिकामा आहे बघ. काय कॉफी लावली. मोकळा आहे आता इथंच कॉफी बनवूया. चालायचं भाई गोष्टी होत राहते. या गोष्टीवर काय बोलणं तुझं? गोष्टी होत राहतात पण ही नव्हती झाली पाहिजे. ही नव्हती. ही एकदम चुकीची झालेली आहे. एवढ्या लांबून आलेला मित्र आहे. त्याला कॉफी पाहणार ना भाई खोपोलीमध्ये स्पेशल कॉफी. हे काय बरोबर नाही. स्पेशल कॉफी हे काय बरोबर. हे काय 10 मिनिटात आलं पण आता मेन मेन्यू आला. जेवढा प्रोटीन शेक तुला गरजेचं आहे तेवढा कॉफी नंदू शेटला गरजेची आहे. असा विषय का? मग आता अब होगा कमबॅक. अब होगा नाही. सुट्टी नाही भाऊ. अब होगा काय नाही. डायलॉग आपला बादशाह की गली में काय बादशाह की गली में आके कॉफी का दुकान नहीं पूछते? रस्ते पे पूरे हुए कॉफी के ग्लास ही बता देते आगे कॉफी का शॉप है. अरे वा. समजा आश्चर्य भावना. आता आपण पोचलोय 10:30 टाइम होता. आपण कितीला पोहोचलोय? 10:28. 32 दिसतोय. 32 दिसतोय. गाड्या 4 मिनिटं पुढे. कळलं का? कधी पण गाडी लावतो ना रिव्हर्स लावायचं. चड्डी घ्यायला गेले 5 मिनिटं रतनचे. मग काय हे टोपी चड्डी श्रीनिवासने आणलंच नाही. त्याच्यामुळे गेले. नाही तर रतन बरोबर आहे. ते फॉर्च्युनर बाबू डोकं भिंगायला लागलं रिव्हर्स घेतली तर. आश्चर्य भावना पोहोचले इमेजिका वॉटर पार्क. इकडे वॉटर पार्क इकडे ना वॉटर पार्क. आम्ही इथं
आधी ॲक्च्युली कॉलेजला असताना जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा ॲडलॅबमधनं डायरेक्ट एंट्री होती, तिथून एंट्री होती. पण आता विषय असा आला की इथं तुम्हाला येऊन डायरेक्ट इथं लाईनीत थांबून बसने जायचे. कारण ते आठवत आहे का आपण 3 वर्षापूर्वी आलतो, 3 वर्षापूर्वी आलतो डायरेक्ट ॲडलॅबमध्ये वरनं एंट्री होती. 2 दिवसात ना 1 2 3 हे 1 टाइम तिघं सोबत आलो आहे. याचा नांद्या आणि मी असतो कधी कधी. तुझी काय इथंच पुढे असतो. बसमधनं जायला लागते वरती. भाई पिशवीकडे का आणली? नाद केला भाई. 5 जणांचे कपडे आहेत त्याच्यात. 5 जणांची कपडे एका पिशवीत बसले भाई. क्वालिटी आणि क्वांटिटी क्वालिटी इज इक्वल टू क्वांटिटी. फुल पॅक झाली भाई बस, काय विषयच नाही. आपण लास्ट ऑर्डर भेटले आपल्याला बँड. इकडनं एंट्री आपली झालं. आता आपण असं पोचते भाई मेस बेसिक असा बिल्डर या विनय शेट या इकडे चला. फिजिक रिव्हिल विनय शेट. फ्रंट डबल बायसेप, फ्रंट डबल बायसेप. चलो लाईनअप मध्ये या. फ्रंट डबल बायसेप द्या रे. ये वॅक्यूम क्रिएट करा पोटा में. चला ये बॉडी आर्नोल्ड बॅक. रोटेट युअर पोझिशन. करू आपण पोझिशन सही करू राहायची. यांना थोडं पोझिंग शिकू थांबा थोड्या वेळ. भावांनो आता भाऊ आपण घरात नाही तुला काय खाऊन आपण लापशी खाल्ली, वेपोटने खाल्ले, पोहे खाल्ले. ते नांदेली आहे का? त्याने मी पोहे खाल्लेत. त्याला आता बटर पाव खायचा आहे. त्याचं म्हणणं असं आहे की ते पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे ना नाश्ता, तर त्याला सुट्टी द्यायची नाही, पैसे वसूल करायचे. नाश्त्याला सुट्टी देत नाही. तू खा भाऊ बिंदास का ना भाई. 4-5 बर्गर वडले यांनी बरं का. आम्ही बी नाही म्हणत होतो पण ठीक आहे. अर्धा खाल्ला. चालायचं पण होती भाई. भाऊ 1 नंबर एक्सपिरियन्स. सुरुवातीला जरा भीती वाटली पण नंतर 1 नंबर. ठीक आहे ना. इकडची बुक आहेत ना राईट. नाही ओके राईडला डेंजर होती. बाजार काय लेणी पुढं. बघा अशा रीतीनं आम्ही सगळे इथं जेवणाचा ब्रेक घेतला. हे आमचे श्रीनिवास शेठ, चॉकलेट बॉय, रतन भाऊ यांना तर सगळेच ओळखतात भाऊ. जेवण भारी भाई. हे आपले नंदू शेठ, ट्रिपचे प्लॅनर, एक्सक्लुझिव्ह बॉडी बिल्डर विनय दादा. मेन्स फिजिक ॲथलीट अपकमिंग तळेगाव श्री. नुसतं हाय प्रोटीन चालू आहे. चिकन 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 आहे भाऊ. प्रोटीन नुसते काप्स चिकन काप्स. गेम ओव्हर भाऊ, आता गेम ओव्हर. खतम आहे. तशी सुरुवात आहे. सुट्टी. अरे भाई आज सुरुवात आहे. नाद आजचा दिवस बरं 1 नंबर एक्सपिरियन्स भाई. मजा आली. उन्हाळा आहे त्यात बऱ्याच दिवसानंतर आपलं पाण्यामध्ये आपल्या जुन्या मित्रांसोबत एन्जॉय केला. मजा आली भैया. मस्त पोजिंग प्रॅक्टिस केली. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तुझ्यामध्ये तुला कुठली सगळ्यात बेस्ट राईड वाटली? माझ्या मते मला तो तर लेझी पूल आहे का फ्लोटचा. मला दाखवतो. हां ॲक्च्युली मी जास्त व्हिडिओ नाही काढले त्यामुळे पण तुम्हाला दाखवतो. तो लेझी पूल. हो हा लेझी पूल आहे. दिसतंय का. हे असले ट्यूब घ्यायच्या अशा आणि त्या पाण्यात नाही प्रॉपर असं गोल राऊंड अख्खा. ते कसं आहे स्लो मोशन पाणी चालतं. आपण फक्त त्यामध्ये बसून राहायचं या ट्यूबमध्ये आणि अख्ख्या रूटनुसार फिरून येतो असतो. एवढे खेळता घेता आपलं झाली ना. कुठं लागले का घंटा का इथं लागले गुडघ्याला कुठे
वॉटर स्पोर्ट्स म्हणले ना हे आपटा आपटी पोरं असते ना भाई नुसते आपटा आपटी होती. अजून 2-3 जणांना घासा घाशी झाली भाई फुल गुडघे फुटले ते काय गुडघा फुटलाय. चालायचंच होणारच या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी म्हणले की थोडंसं लागणार पडणार त्यासाठी त्याशिवाय मजा काय मेमरी काय असणार त्याच्यामध्ये. चालायचं भाऊ नाही गोष्ट होऊन राहते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता माहित नाही आपल्याला भाऊ कसे होते. छान होती हे बघ बायकोसाठी काय जिंकलो हे बघ एका कॉम्पिटिशन मध्ये भाऊला हे भेटले. भावाला काय जण असतात ती म्हणतात नाही का मी 2 मिनिटं लटकू शकतो पण लटकतच नाहीत. फुल तयारी करतात आणि लटकतच नाही. काय माहिती आता काय हे मला बोलत होते बरं का. ऍक्च्युली जो आपला हँगिंग बार असतो ना त्याची कॉम्पिटिशन होती. 2 मिनिटं हँग करायचं होतं. तर तुमचा भाऊ गेला जोश मध्ये. मग म्हणलं 2 मिनिटं काय आरामात आपण करेल. गेला तुमचा भाऊ आणि 1 मिनिट 10 सेकंद तिथं होल्ड करू टाकला. कारण ते फक्त दिसतंय ना तेवढं सोपं नसते भावानं. काहीतरी ट्राय करा. एमटी बार फक्त लटकायचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट ट्रिप कधी भाऊ? नेक्स्ट ट्रिप ऑस्ट्रेलिया सिडनी. सिडनी आज किती राईड स्किप झाले ते बी सांग की. ऍक्च्युली आमच्या निम्म्यापेक्षा जास्त राईड आम्ही स्किप केलेले 14 राईड होते टोटल. त्यातले आम्ही 4 केले. 4 केले. आम्ही मेन फोकस खाण्यावरती केला. सकाळचा ब्रेकफास्ट ओनली लेझी रिव्हर वर केलाय. लेझी रिव्हर आम्ही लेझी रिव्हर मध्ये होतो. तुम्ही तर इमेजिका मध्ये आला ना लेझी रिव्हर शिवाय कुठेच जाऊ नका. लेझी रिव्हर जेवायचं आणि लेझी रिव्हरला यायचं. पैसे वसुले भाई लेझी रिव्हर. काय विषय नाही. चला भाऊ आपटी करायची पोरांना आपटी सोडायचं ना भाई पोरांना. फुल 2 तास एकदा घुसले ना 2 तास बाहेरच नाही निघायचं. येस. सगळे मित्र परत एकत्र कधी भेटतील. हे खूप रेअरली आहे जी की जेव्हा आम्ही सगळे मित्र एकत्र असतो. परत कधी वेळ येईल माहित नाही कोणाला. पण आजचा दिवस एन्जॉय केला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.